नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। या पहा, आज मी पाडवा स्पेशल पुरणपोळ्या केल्या आहेत। पहा किती छान लुसलुशीत आणि मऊसूत झाले आहेत। तर यासाठी कुठल्या प्रकारचा गहू वापरायचा इथून मी आज सांगते। हा बघा, हा बुटक्या जातीचा गहू आहे आणि हा फार चिकट असतो। तुम्ही दुकानात गेला तर तुम्हाला सहज भेटून जाईल। तर हा पीठ मी छान दळून चवीपुरतं मीठ आणि चमचाभर हळद घालून हे पीठ छान आता मळून घेऊ। हे पीठ ओबडधोबडच असं मळायचं आहे, कारण याच्यामध्ये पीठ भिजेल इतकं पाणी टाकून हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर यातील पाणी आपण अशा पद्धतीने काढून घेऊ आणि मुठीच्या साहाय्याने परत एकदा छान असे हे पीठ एकजीव करून घेऊ। आता हे पीठ तेल लावून थोड्या वेळासाठी असंच भिजत ठेवू। हे पहा, आता बघू शकता याचं टेक्स्चर किती बदललं आहे। आता पोळी करते वेळेस पिठाचा उंडा घेऊन तेवढ्याच आकाराचा पुरणाचा उंडा त्यात भरून घ्यायचा आहे। 4 बोटांना लागेल इतकंच तेल पोळपाटवर पसरून पोळी त्याच्यावर थापायची आहे। आता लाटण्याच्या साहाय्याने सर्व बाजूनी ही पोळी चारही बाजूनी लाटून घ्यायची आहे। प्रत्येक वेळेस पोळी आपल्याला उचलता येणार नाही, म्हणून चारही बाजूने पोळपटच आपल्याला फिरवायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुरेख पोळी लाटता येते तेलावर। आता ही पोळी उचलण्याची आणि तव्यामध्ये टाकण्याची अशी एक विशिष्ट पद्धत आहे। हे पहा, ही पोळी लाटण्यावरती अशी उचलायची असते आणि टाकताना ती उलटी टाकायची असते। आता ही पोळी दोन्ही बाजूने आपण छान अशी भाजून घेऊ। अशा प्रकारच्या सर्व पोळ्या मी बनवून घेतल्या आहेत। या पहा, आपल्या पोळ्या किती मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा सणासुदीला अशा प्रकारच्या पोळ्या करून नक्की बघा, तुम्हालाही नक्की जमेल। आवडल्यास रेसिपीला लाईक करा।